ओम शांती मंडळी, नेहा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत तांदळाची खीर. त्यासाठी लागणारे साहित्य. खीरला लागणारे साहित्य: 1 लिटर दूध, अर्धा वाटी खवा, तांदूळ भिजलेले. पहिले आपण पॅन घेऊया. 1 लिटर दूध त्यामध्ये टाकूया. दूध टाकलेलं आहे. गॅस थोडासा जास्त वाढवायचा, म्हणजे मग दूध उकळेल. तोपर्यंत आपण तांदूळ वाटून घेऊया. त्यामध्ये तांदळामध्ये पाणी पण टाकायचं थोडंसं, अर्धा कप. दाटसर असं वाटून घ्यायचं, रवाळ रवाळ. तोपर्यंत खवा भाजून घेऊया. 1 चमचा तूप टाकलेला आहे. त्यामध्ये खवा लालसर असा भाजून घ्यायचा. बघू शकतात खव्याला लालसर कलर आलेला आहे. उकळत्या दुधामध्ये खवा आपण टाकून घेऊया. छान हलवूया आपण. एकजीव दोन्ही पण झालं पाहिजे, दूध आणि खवा. चांगलं मिक्स झाल्यावर छान होतं. बघू शकता मिक्स झालेलं आहे खवा आणि दूध. तोपर्यंत आपण वाटलेले तांदूळ रवाळ रवाळ आहेत, मोठे मोठे. बघू शकता तुम्ही तांदूळ असे मोठे मोठे वाटून घेतलेले आहेत. 1 वाटी झालेलं आहे त्याचं सारण. उकळत्या दुधामध्ये आपण ते सारण पूर्णपैकी टाकून घेऊया. परत एकदा हलवूया, कारण कोणतीही छोटीशी गाठ नाही झाली पाहिजे. मंद आचेवर आपण हे सगळं करायचं आहे. हलवले आहे त्याला. पूर्ण एकजीव झालं पाहिजे खवा, दूध, तांदूळ. मग त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूया. केसर, पिस्ता, चारोळी, बदाम. मग परत एकदा हलवून घेऊया. मिक्स झाले पाहिजे सर्व. तुमच्या आवडीनुसार भाजून घ्यायचे किंवा कच्चे कोणाला आवडतात. आमच्या घरात तर कच्चेच आवडतात, त्यामुळे टाकले आहेत तसेच. बघू शकता थिकनेस किती छान आलेला आहे खीरला. कलर पण वाव, मस्त असा आलेला आहे. खीर कसली भारी दिसतीये. तांदूळ एकदा शिजलेले आहेत का नाही पाहायचे. वाटीमध्ये घेऊन घ्या. बघू शकता खीर आपली तयार झालेली आहे. 1 वाटी साखर टाकली त्याच्यामध्ये. चांगली मिक्स करून घेऊया. साखर शेवटला टाकायची, कारण लवकर जर टाकली तर तांदळामध्ये स्टार्च असतो, त्यामुळे साखर थोडीशी उशिराच टाकायची. खीर आपली तयार आहे मंडळी. बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी झालेली आहे. एकदम भन्नाट. 10 लोक आरामशीर खाऊ शकतात. एका पॅनमध्ये आपण खीर काढून घेऊया. काय मस्त कलर आलेला आहे. वरतून थोडीशी डेकोरेशनसाठी चारोळी टाकूया. वाव, भन्नाट दिसतीये खीर. एकदम छान, एकदम चविष्ट. थँक्यू.